रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्व? गौरीच्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आपण बनवतोय आळूची वडी। आळूची वडी बनवण्यासाठी पानं बघा किती एकदम छोटे छोटे पानं आहेत। तर हे पानं लावायला खूप कंटाळा येतो। मिरची काढून घेतली म्हणजे हाताची आग होते। तर पटकन फास्ट दिवशी आपल्याला आळूची वडी बनवायची आहे। तर आळूची वडी फास्ट अशी कशी होणार तर ते आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही भरपूर पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आळूची वडी बनवत असाल, पण आज माझ्या पद्धतीने आज आपण आळूची वडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला इथे मिरची काढून घ्यायची आहे। त्याच्याबरोबर लागणार आहे आपल्याला चिंच आणि गूळ घातलेलं आहे। मी इथे गूळ चिंचचं पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला पानं कट करून घ्यायची, मिरची बारीक दळून घ्यायची। मिरची बारीक दळण्यापूर्वी इथं बघा मी हिरवी मिरची घेतली, लसूण घेतलेला आहे, जिरे घेतलेले, ओवा घेतलेला आहे आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार। याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया आणि थोडीशी लाल तिखट घालून घेऊया। लाल मिरची पावडर थोडीशी, आबडधोबड दळून घेऊया। इथे अशा पद्धतीने दळून घेतली मिरची। इथे मी पानं स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। घरचेच पानं आहे त्याच्यामुळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आता आपण कट करून घेऊया। तर इथे एवढे पाने घेतलेले आहेत बघा। अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे पानं आपल्याला। इथं पूर्ण पाने मी कट करून घेतलेले। इथे बेसन पीठ आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचे। मिरची घालून घेऊया, थोडंसं भांडं धुवून पाणी घालून घेऊया। आता आपण इथे घेतलेले गोड आंबट पाणी, चिंच आणि गुळचं पाणी इथे आपण घालून घेणार आहोत। इथे मी चिंच भिजत घातलेल्या होत्या। तर आता आपण त्याच्यावालं पाणी पिठावरती घालून घ्यायचं आहे। हे गुळाचं आणि चिंचच्या पाण्यामुळे काय होतं, आपले जे आळूचे पानं असतात त्याच्याने नरड्यामध्ये खव होत नाही। आपले इथे पीठ लावून होतो तोपर्यंत आपल्याला इकडे कढईमध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हे स्टँड ठेवून द्यायचं आहे। पाणी गरम करायला ठेवून देऊया। एवढंच पाणी ठेवायचं, जास्त पाणी ठेवायचं नाही। आता आपण हे गरम करायला ठेवून देऊया कढई। पीठ छान मिक्स करून घेऊया। 1 चमचा तेल घालून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ छान मिक्स झालेलं आहे। तर अशा पद्धतीने पीठ मिक्स व्हायला पाहिजे। तर बघा, हात भरवायची गरज नाही, काही नाही। खूप छान अशा आपल्याला इथे वड्या तयार होतात। रेसिपी थोडीफार सुद्धा जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। आता एका ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। ताट घेतलेलं आहे मी इथं, ताटाला तेल लावून घ्यायचं आहे। ताटाला तेल लावून घेतलेलं आहे। इथे थोडीशी घेतलेली आहे हावरी। तर हावरी थोडी थोडी घालून घ्यायची आपल्याला। इथे घेतलेले आता आपण पीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये। आता हे बॅटर एकसारखं आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे। एकसारखं लावून घ्यायचं म्हणजे वडी छान अशी आपली तयार होते। तुमच्याकडे कशा वड्या बनवल्या जातात नक्की मला कमेंटमध्ये कळवा। अशा पद्धतीने जर वड्या होत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। आम्ही सुद्धा असेच बनवतो, किंवा अशा नसेल होत तर तरीसुद्धा सांगा। तर आता इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि छान असं आपल्याला बॅटर तयार आहे। हात भरवायची गरज नाही, हाताला तिखट लागण्याची सुद्धा काही भीती नाही। नाहीतर आपण वड्या जर लावल्या तर हाताची खूप आग होते मिरचीनी। तर इथं काही आग वगैरे होत नाही। वडी पण खायला खूप छान होते, टेस्टी होते। तर इथं आपल्याला वडी तयार आहे। वरतून आता थोडीशी हावरी घालून घेऊया। तर इथं आपल्याला ताट तयार आहे आणि पाणीसुद्धा आपण गरम करायला ठेवलेलं आहे। आता लगेचच आपण पाण्यामध्ये ताट ठेवून देऊ। तर पाण्याला छान उकळी आलेली आहे। ताट आता पाण्यामध्ये ठेवून देऊया। 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। इथे 10 मिनिटं झालेले आहे। आपण झाकण काढून बघूया। तर बघा, फुगून वरती आलेले छान अशी आपल्याला वडी तयार आहे। आता गॅस बंद करूया। आता 5-1 मिनिट आपल्याला थंड करून घ्यायचं आहे ताट, म्हणजे कट करून आपल्याला वडी लगेच तळून घ्यायला। तर इथं आपल्याला वडीचं ताट थंड झालेलं आहे, कट करून घेऊया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की करून बघा। तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा। ही रेसिपी खूप सोपी आहे। आपल्याला प्रत्येक एक पान लावावं लागत नाही। आपण ज्यावेळेस एक पान लावतो त्यावेळेस खूप वेळ होतो, वेळ व्हायला जातो। तर याच्यामध्ये वेळ व्हायला जात नाही।
खूप फास्ट वडी तयार होते. तर नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अशी आपल्याला वडी गरम आहे त्याच्यामुळे थोडंसं, आता विषय असा आहे रात्रीची वेळ आहे, आता जेवणाची वेळ झालेली आहे, थोडंसं तुम्हाला घाईघाई करून दाखवते म्हणून थोडंसं चाकू भरले जातो, पण तसं काही नाही आहे. वडी एकच नंबर झालेली आहे. तर बघा वडी पण किती छान झालेली आहे. आपण लगेचच वड्या तळून घेऊया. आणि खूप निब्बर पण आणि खूप छान कडक अशी वडी तयार झालेली आहे आपल्यावाली. तर बघा किती छान अशी वडी झालेली आहे. वरतून हावरीसुद्धा आहे, साईडनी पण बघा किती छान झालेली आहे. तर चला लगेच तळून घेऊया वडी. आता हे पूर्णपणे ताट जर थंड झालं असतं ना तरी हे खाली असं अजिबात राहिलं नसतं, पण थोडंसं आपण गरम गरम काढल्यामुळं थोडंसं खाली आहे. पण आता हे बाकीचं आपण थंड झाल्यानंतर काढणार आहे, हेच एवढं फक्त तळून घेणार आहे. आणि तव्यावरती जरी केलं तर एकच नंबर होतात. मी आज पहिल्यांदाच नाही, खूप वेळा केलं म्हणून मी आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आता आपण तळून घेऊया. इथे आपण तेल गरम करून घेतलेले आहे, तेल छान असं गरम झालेलं आहे. वडी घालून घेऊया. आता इथे एक साईड झालेली आहे, दुसरी साईड आपण पलटून घ्यायची आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला मगाशी सांगायचं विसरलं, ज्यावेळेस आपण वडीचं ताट लावतो त्यावेळेस स्टार्टिंगला गॅस 5 मिनटं फुल ठेवायचा, त्याच्यानंतर 5 मिनटं गॅस कमी ठेवायचा, म्हणजे 10 मिनटामध्ये आपल्याला वडी तयार होते. तर आता आपण इथं ही वडी बघा छान अशी झालेली आहे. उलटी पालटी करून घेऊया. तर इथं आपल्याला वडी तळून झालेली आहे, काढून घेऊया. गॅस कमी करून घेऊया. तर बघा वडी किती छान अशी मस्त झालेली आहे. तर बघा इथं वडी किती छान अशी मस्त झालेली आहे. हावरीची वडी, आळूच्या पानाची वडी, गोड आंबट वडी, खूप छान लागणारी वडी. तर अशी वडी तुम्ही नक्की करून बघा. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशी वडी करून बघा.